आज आपण इंस्टाग्रामला आस्क मी क्वेश्चन जे काय असतंय त्याच्यात ते घेतलं होतं. टेल अस युअर प्रॉब्लेम्स अँड विल गिव्ह यू फनी सोल्युशन दॅट यू कॅन्ट अप्लाय. एक असा आपल्याला रिप्लाय आलेला आहे की नाईट शिफ्टला काय काय काळजी घ्यावी. नाईट शिफ्ट जर तुमचं असेल काम असेल आपण घेऊन जावं, झोप पूर्ण व्हावी, जागायला नको ह्याची काळजी घ्या. जागरण करणं वाईट. जागरण करणं वाईटच. जागरण करण्यापेक्षा सोबत काहीतरी शाल चादर पांघरून निवांत गरम झोप, पाण्याची बाटली. पाण्याची बॉटल, थोडं जास्त जर थंडी असेल तर थोडं आजोबा वगैरे असे. महत्वाचं आहे हे. महत्वाचं. सर्दी खोकला काही होत नाही त्याच्यात. रामबाण त्याच्याने झोपही चांगली लागते. नाईट शिफ्ट ही झोपायसाठीच असते वय. थोडी झोप घ्यावी म्हणजे माझा आग्रह राहील. थोडं काम करावं, झोप घ्यावी. हा थोडं काम करावं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, नाईट शिफ्ट मध्ये तुमची जर शिफ्ट सकाळी 6 वाजता जर संपणार असेल तर, आणि सुरुवात जर रात्री 8 वाजता जर नाईट शिफ्ट सुरू होत असेल तर माणसानं 8 ते 4:30 झोप घ्यावी. किती तास? इकडचे 4 तास, तिकडचे 4.5 तास, असं 8.5 तासाची झोप होती निवांत. 8 तासाची महत्वाचीच असती घ्यावी. अर्धा तासाचं वरचं आपल्याकडनं एक थोडा बफर. पुढचं जे 1.5 तास आहे ते कशासाठी लागते माहिती का? पुढचं 1.5 तास ह्याच्यासाठी लागते की डोळे जे सुजलेले असतात झोपेमुळे ती उतरण्यासाठी. त्याच्यामुळे 4:30 उठावं, तोंड धुवावं आणि असं बसायचं खुर्चीत. डोळे असे खट्ट उघडून बसायचे. त्यावेळेस व्हिडिओ बघायचा की सकाळी त्यावर व्यायाम करायचे, मेडिटेशनचे व्हिडिओ वगैरे बघायचे असं. नाही तेव्हा डोळे झाकून उपयोग नसते ना. नाही मन शांत कसं करावं कळे उठल्या 8.5 तास झोप झाल्यानंतर मन शांत का अजून